हिंगोलीमध्ये नगरपालिकेची लढत जी चांगली सुरक्षित झाली, या सोबतच कळमनुरीमध्ये सुद्धा शिवसेनेचा झेंडा फडकलेला आहे आणि हिंगोलीमध्ये सुद्धा 34 पैकी 17 जागांवर सुद्धा विजय हा शिंदे शिवसेनेकडूनच झालेला आहे। आपल्यासोबत आता शिंदे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे आपल्यासोबत आहेत। जाणून घेऊया त्यांच्याकडनं दादा, दोन्ही ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित झालेली आहे, काय वाटतं? कळमनुरीमध्ये 20 पैकी 13 नगराध्यक्ष, हिंगोलीमध्ये 34 पैकी 17 नगराध्यक्ष, एक हाती सत्ता या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने आमच्या हातात दिलेली आहे। ही निवडणूक विरोधकाची नव्हतीच, ही निवडणूक तुम्हाला सांगतो की खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेने हातात घेतली होती आणि एवढ्या मोठ्या मताधिक्याने म्हणजे 10,400 हा जो विजय आहे, मला वाटते की इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढी लीड या ठिकाणी एकाही जिल्ह्यामध्ये एकाही नगरपालिकाला नसायला पाहिजेत। एवढं प्रेम या ठिकाणी हिंगोली शहरातल्या आणि कळमनुरी शहरातल्या माझ्या मायबाप जनतेने शिवसेनेवर केलेलं आहे। दादा, बहिणींचं प्रेम खरंच आपल्यावर दिसून आलेलं आहे। आपल्याला वाटतं आपण बहिणींचा आशीर्वाद आपल्याला मला तरी वाटतं की खऱ्या अर्थानं 22-22.5 हजार लाडक्या बहिणीचं मतदान झालं आणि या संतोष बांगरला, या लाडक्या भावाला, लाडक्या बहिणींनी मला वाटते किमान 22 हजार मतदान हे लाडक्या बहिणीचं संतोष बांगरला पडलं। एखादी आपली कळमनुरी आणि हिंगोली दोन्ही ठिकाणी सत्ता आलेली आहे, दोन्ही ठिकाणी महिला राज आलेला आहे। कसं वाटतंय आता? 100% शासनाचं धोरण आहे की महिला सक्षम झाली पाहिजेत। महिलाला 50% आरक्षण शासनानं दिलंय आणि त्या हेतूने या ठिकाणी दोन्ही आमच्या मोठ्या बहिणी आणि तिकडं आमच्या लहान बहीण आमची, त्या दोन्ही त्या ठिकाणी निवडून आल्यात। चांगल्या पद्धतीचं काम आपल्या या हिंगोली शहरामध्ये आणि कळमनुरी शहरामध्ये एकदम स्वच्छ आणि सुंदर हिंगोली करण्याचा संकल्प या ठिकाणी शिवसेनेचा आहे। निश्चितच आता या सोबतच विकासाचा जो आहे स्वच्छ आणि सुंदर काम जे प्रलंबित राहिलं आता निश्चित तिथून पुढे करणार आहे। मी मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल।